मित्रांनो, Google फ्लो हे फक्त व्हिडिओ जनरेट करण्यासाठीचं टूल नसून त्याच्यात अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यातला एक पॉवरफुल असा जो पार्ट आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये असलेले टूल्स. हो, आता आपल्याला Google फ्लोमध्ये खूप सारे टूल्स दिलेले आहेत आणि हे टूल्स आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे टूल्स जे आहेत ते आज या ठिकाणी एक्सप्लोर करतो आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळे टूल्स कशा पद्धतीने वापरता येतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण बघूयात. मित्रांनो, एआय हा आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. प्रत्येकाला एआय शिकणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षक असाल, पुढे जॉब करत असाल, इव्हन तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्हाला प्रत्येकाला एआय येणं गरजेचं आहे. आता एआय हा खूप मोठा विषय आहे. एआय तसा एक मोठा समुद्र आहे आणि या एआय मधून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं जनरेटिव्ह एआय आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेट करण्यासाठी आपण ते वापरतो. मग त्यात तुम्ही इमेजेस जनरेट करा, व्हिडिओ जनरेट करा, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तुम्ही जनरेट करू शकतात जनरेटिव्ह एआयच्या मदतीने. एजंटिक एआय तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे. एजंटिक एआय हा तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला मदत करतो. जसं की तुम्हाला हॉटेल बुक करायचे आहे, तुमचं विमानाचं तिकीट बुक करायचं आहे, कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये तो एजंटिक एआय तुम्हाला मदत करू शकतो. आणि त्याच्याही पलीकडे आता तुम्हाला एआय वापरून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मग तुम्ही एआय एजंट्स तयार करून देऊ शकतात किंवा तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही एआय एजंट्स तयार करून घेऊ शकतात. याच्यासाठी एआय ऑटोमेशन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट झालेला आहे. मग आता हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल तेही मराठी भाषेमध्ये, तर कोडिंग कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला हे आता शक्य आहे. आपण एआयचा एक मास्टर कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये जनरेटिव्ह एआय पासून तर एआय ऑटोमेशन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मराठी भाषेमध्ये आपण शिकवतो. या कोर्सची फीस जी आहे ती ₹10,000 आहे. परंतु कोडिंग कट्टाचे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत किंवा युजर्स आहेत त्यांच्यासाठी 50% आपण डिस्काउंट ठेवलेला आहे आणि फक्त ₹5,000 तुम्हाला हा संपूर्ण कोर्स करता येऊ शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जवळपास तुम्ही एआय मध्ये कंप्लीट मास्टर होऊन जाल. तुम्हाला अजून कुठलाही कोर्स करायची गरज पडणार नाही आणि तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, इव्हन तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये नक्की तुम्ही एआयचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकणार आहात. जर तुम्हाला या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवर तुम्ही पर्सनल मेसेज करा. तुम्हाला कोर्सचं डिटेल त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि लवकरच आपल्या कोर्सची बॅच 15 जुलै पासून सुरू होते आहे. त्या बॅचमध्ये तुमचं नाव नोंदवा आणि ही सुवर्ण संधी जी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तिचा फायदा करून घ्या. आपण आता Google फ्लो मध्ये आलेलो आहोत. इथे तुम्ही न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा इथे लेफ्ट साईडला खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात खाली जो आहे तो टूल्स ऑप्शन आहे. तुम्हाला इथे टूल्समध्ये जायचं आहे आणि खूप सारे टूल्स आपल्याला या ठिकाणी Google फ्लोमध्ये दिलेले आहेत. आता हे इमेजसाठी लागणारे टूल्स आहेत. त्याच्यानंतरचे हे व्हिडिओसाठी लागणारे टूल्स आहेत. हे व्हिडिओसाठी आपण यूज करू शकतो. त्यानंतर काही प्रॉम्प्टिंग टूल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉम्प्ट्स देऊन आपण यांचा उपयोग करू शकतो. खूप सारे टूल्स आहेत. एवढंच नाही तर याच्यामध्ये आपण आपले स्वतःचे टूल्ससुद्धा तयार करू शकतो. आपण याची एक सिरीज या ठिकाणी बनवूयात पुढे. मी अजून वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सगळं जास्तीत जास्त टूल्स या ठिकाणी आणायचा प्रयत्न करेल. आज आपण काही टूल्स यातले जे आहेत ते बघूयात. आता मी इमेज टूल्समध्ये सगळ्यात पहिला टूल जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मॉकअप नावाचा हा टूल दाखवतोय. आता मॉकअप म्हणजे काय असतात बघा, तुमच्याकडे एखादी इमेज आहे आणि ती इमेज तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंवर समजा दाखवायची. जसं की ती इमेज तुम्हाला लॅपटॉपमध्ये कशी दिसेल किंवा मोबाईलमध्ये कशी असेल किंवा एखाद्या शर्टवर प्रिंट केली तर कशी दिसेल, याला आपण मॉकअप इमेजेस असं म्हणतो. मग तुम्हाला मॉकअप इमेजेस बनवण्यासाठी काय करायचं बघा, हे टूल सुरू करायचा. आता जी इमेज आपल्याला या वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर ठेवायची आहे बघा, इथे लॅपटॉप, फोन असं बरंच काही दिलेलं आहे. मी इथे इम्पोर्ट इमेज करतो आणि माझ्याकडे असलेली एक इमेज जी आहे ती मी इथे अपलोड करतो. आता इथे बघा माझ्याकडे एक इमेज आहे आणि ही इमेज मला समजा एखाद्या टी शर्टवर प्रिंट करायची आहे. आता ही इमेज बघा इथे मी ॲड टू मीडिया करतो आणि आता ही इमेज मला समजा शर्टवर कशी दिसेल बघायची आहे. इथे खाली शर्ट ऑप्शन आहे बघा. म्हणजे आता एखाद्या शर्टवर जर आपण ही इमेज प्रिंट केली तर ती कशी दिसेल आपल्याला बघायचे. आता हा शर्टवर प्रिंट केला तर असा दिसेल बघा. आणि मग आपल्याला याला डाउनलोड करायचं असेल तर इथून तुम्ही
डाउनलोड करून घेऊ शकतात. समजा आता हीच इमेज जी आहे ती जर एखाद्या बॅगवर प्रिंट केली तर कशी दिसेल, हे बघा. आता बॅगवर जर प्रिंट केली तर ती इमेज ह्या पद्धतीने दिसेल. म्हणजे आपल्याला डिफरंट मॉकअप्स या ठिकाणी क्रिएट करता येतात. आता हे झालं मॉकअप. तुम्ही ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस या ठिकाणी घेऊन त्या तुम्ही लॅपटॉपवर कसे दिसेल, फोनवर, टी व्हीवर, वेगवेगळ्या माध्यमामध्ये त्या इमेजेस कशा दिसतील तुम्हाला बघता येईल. आपण हवं तर अजून एक ट्राय करूयात. मी दुसरी एक इमेज या ठिकाणी इम्पोर्ट करतो. आता इथे इमेजेस इम्पोर्ट करण्यासाठी माझ्याकडे सपोज एक कॅफेची एक इमेज आहे आणि ही कॅफेची इमेज मी इथे इम्पोर्ट करतो. आता ही इमेज जी आहे ही मी इथे ॲड टू मीडिया करतो आणि मला ही इमेज जी आहे ती लॅपटॉपवर किंवा फोनमध्ये बघू आपण. फोनमध्ये ही इमेज कशी दिसेल आपल्याला बघायची आहे. बघा आता ही इमेज जी आहे ती आपल्याला फोनवर कशा पद्धतीने दिसेल बघा. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉकअप इमेजेस तयार करण्यासाठी हे जे मॉकअप टूल आहे ते तुम्ही यूज करू शकता. ओके, बघा आता आपण अजून एक टूल या ठिकाणी ट्राय करून बघूयात. आता हे एक सुंदर टूल आहे शॉर्ट एक्सप्लोरर नावाचा. आता ह्या टूलचा उपयोग कशासाठी होतो बघा. तुम्ही समजा तुमच्याकडे एखादी इमेज आहे आणि त्या इमेजला तुम्हाला वेगवेगळ्या साईडने कशी दिसेल बघायचं आहे, तर तुम्ही ते बघू शकता. समजा आता ही एक इमेज आहे माझ्याकडे. ग्रामस्थ लोक बसलेले आहेत आणि यांना आपल्याला वेगवेगळ्या साईडने हे कसे दिसतील. आता ओव्हरहेड म्हणजे वरून जर बघितला, कॅमेरा जर वरून लावला तर हे कसे दिसतील. मग तुम्ही ओव्हरहेडवर क्लिक करा आणि मग आता त्याची ओव्हरहेड इमेज जी आहे ती इथे जनरेट होईल. किंवा इथे साईडने कसे दिसतील, बॅक साईडने कसे दिसतील, लेफ्ट राईट. बघा वेगवेगळे पॅन या ठिकाणी दिले. झूम इन करून झूम आउट करून तुम्ही डिफरंट अँगलने ही इमेज कशी दिसेल हे तुम्ही या ठिकाणी सेट करतात आणि मग जनरेट झालेली इमेज तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला दिसते. बघा आता ती इमेज जी आहे, आता इथे आपल्याला असं दिसतंय की ते लोक बसलेले आहेत, आपण त्याला जवळून बघतोय आणि जर समजा कॅमेरा वरती नेला तर मग ती इमेज कशी दिसेल. अतिशय सुंदर बघा. ते झाडाखाली बसलेत आणि हे गाव वगैरे त्याने छान इमॅजिन केलं की आजूबाजूला घरं असतील आणि कम्प्लीट सीन त्याने त्याचं या पद्धतीने तयार केला. म्हणजे तुम्हाला आता इथे ट्राय करता येईल की राईट साईडने ही इमेज कशी दिसेल, अप साईडने कशी दिसेल, डाऊनने कशी दिसेल. म्हणजे तुम्हाला डिफरंट अँगल्स किंवा डिफरंट झूम तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतात. झूम आउट करू शकतात, झूम इन करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने ती इमेज जी आहे ती या ठिकाणी बघता येते. याला शॉर्ट एक्सप्लोरर टूल असं म्हणतात. सुंदर आहे. तुम्ही ट्राय करा. डिफरंट अँगलने तुमची इमेज कशा पद्धतीने तुम्हाला दिसते आणि फायनली मग ती इमेज तुम्हाला इथून डाउनलोड करता येऊ शकते. अशा प्रकारे आपण वेगवेगळे टूल्स या ठिकाणी फ्लोमध्ये यूज करतो आहोत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही टूल्स तुम्हाला या ठिकाणी घेऊन येईल. आज आपण याच ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.